विधान परिषद उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग। बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री महाजन जामनेरमधून जळगावात शिवसेनेमध्ये दोघांनी तर राष्ट्रवादीच्या तिघांनी अर्ज भरले। गोकुळ गीतेंशी बोलणं झालंय, तेही अर्ज मागे घेतील। कुठेही बंडखोरी होणार नाही, बंडखोरी कुठेही कायम राहणार नाही। गुलाबराव पाटील सामंतांशी चर्चा झाली आहे। जळगाव आणि नाशिकमधील बंडखोरीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। उद्योगपती कंत्राटदारांना माहिती, सरकारनं विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली। उद्योगपतींना उमेदवारी देण्यापेक्षा निवडणुका न घेतलेल्या बऱ्या। विधान परिषद निवडणुकीवरून राऊतांची माहितीवर टीका। नाशिकमध्ये निवडणूक लढण्याबाबत संजय राऊतांनी भूमिका का घेतली नाही? नाशिकात राऊतांनी कोणती डील केली? नवनाथ पण यांचा संजय राऊतांना सवाल। नाशिक विधान परिषदेमध्ये ज्याच्याकडे जास्त पैसे तोच निवडून येईल, संकटमोचक यात काहीही करू शकत नाहीत, संजय राऊत यांची टीका। शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय। गुलाबराव पाटलांकडून बंडखोरीवरून नाराजी व्यक्त। बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी चुकीचं, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था सगळ्यांना माहिती आहे। ठाकरेंच्या सेनेचा एकही उमेदवार निवडून येणार नाही। मवियाची 17 पैकी एकही जागा निवडून येणार नाही, संजय राऊतांच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार। एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतला। ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित। वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती। अपक्ष अर्ज भरले, मात्र ती बंडखोरी नाहीये। युती झाल्यानं काही व्यक्तींनी अर्ज भरले, मात्र त्यांची समजूत काढली। माहितीमध्ये अपक्ष अर्ज भरणाऱ्या उमेदवारांवर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। नांदेडमधून काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकरांनी उमेदवारी मागे घेतली। काँग्रेसकडून जवळगावकर आणि रामदास पाटील सुमठाणकर यांनी दाखल केली होती उमेदवारी। पक्षाने आदेश दिल्यानं उमेदवारी मागे घेतल्याची जवळगावकर यांची प्रतिक्रिया। पुण्यात महाविकास आघाडीने माघार नाही घेतली तरी आम्ही तयारी केली आहे। आमच्याकडे मताधिक्य जास्त, जिल्ह्यातील 95% मतदार आमच्याकडे। पुण्याची जागा एनसीपीचे उमेदवार विक्रम काकडे यांची प्रतिक्रिया। विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती। राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या काकडेंचं जय पवारांवर कर्ज, दरम्यान काकडेंची जवळपास 150 कोटींची संपत्ती असल्याची माहिती। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार माघार घेणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तुषार कामठे अर्ज मागे घेणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील रिंगणात। पवारांच्या आदेशानंतर तुषार कामठे निवडणुकीतून माघार घेणार। सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर सुनील टिंगरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पक्षाचा आणि सुनेत्रा वहिनींच्या आदेशाचं मी पालन केलंय, अर्ज मागे घेतल्यानंतर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये गोकुळ गीते लढण्यावर ठाम। गोकुळ गीते माहितीचे बंडखोर उमेदवार गणेश गीतेंचे बंधू। नाशिक दौऱ्यामध्ये सामंतांची काल गीते बंधूंसोबत भेट झाली नाही। नाशिकमधून महायुतीचे बंडखोर गणेश गीते यांची माघार। मी माघार घेतोय, भावाचं मला माहिती नाही। भावानं माघार घेतली नाही तर तोही निवडून येणार। गणेश गीते यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर मी उभा राहिलो तर 450 पेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ शकतो, गणेश गीतेंची प्रतिक्रिया। विधान परिषद उमेदवारीच्या बदल्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी तडजोड झाली का? शिंदेच्या शिवसेनेचे नेते महेंद्र दळवींचा सवाल। तर व्यक्ती स्वार्थासाठी इमान गहाण ठेवून बोलू नये, महेंद्र दळवींचा गोगावले पितापुत्रांवर अप्रत्यक्षपणे निशाणा। अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेतला। विधान परिषद निवडणुकीमध्ये माघार घेतल्यानंतर अर्ज घेतला। अतुल सावे, संजयराज जाधव यांनी जिल्हा बँकेसाठी अर्ज घेतला। विधान परिषदेमध्ये सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल। दुपारी 3 पर्यंत कुणीही बंडखोर नसेल, माहितीमधल्या बंडखोरांवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाच्या उमेदवाराच्या माघारीनंतर मवियाची माणिकराव ठाकरेंच्या घरी बैठक। अपक्ष उमेदवार फारुख सय्यद यांना पुरस्कृत उमेदवार करण्यासाठी बैठक सुरू। निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी मवियाची भूमिका। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमधून शिवसेनेचे तानाजी पाटील माघार घेण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, भाजपकडून धैर्यशील कदम अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात असणार। कोकण विधान परिषद निवडणुकीमधून शेकापच्या उमेदवाराची माघार। काल शिवसेनेच्या बंडखोर जुईली दळवींनी माघार घेतल्यानंतर आज अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला।
शरद पवार आणि दिलीप वळसे पाटलांची सिल्वर ओकवर बैठक. दिलीप वळसे पाटलांनी सिल्वर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या आणखीन एका नेत्यांना पवारांची भेट घेतल्यानं चर्चा. धाराशिव, बीड, लातूर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेच्या 2 अपक्षांचे अर्ज कायम. उमराची निंबाळकरांच्या समोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान, तर ठाकरे सेनेचे संजय मुंदडा आणि सचिन पवारांची बंडखोरी. सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाचा उमेदवार कोण होणार याबाबत आज निर्णय. काँग्रेसच्या आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद झाल्यानंतर मवियाचा उमेदवार कोण होणार याकडे लक्ष. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 8 उमेदवार रिंगणात. महायुतीकडून अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस, मात्र मवियाचा उमेदवार ठरेना, तर प्रवीण पाटील चिखलीकर अर्ज मागे घेण्याची शक्यता. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाजोरिया पितापुत्राचा वाद घातल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रावर गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरिया यांच्यावर गुन्हा. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शैक्षणिक, आर्थिक, गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती समोर. अमरावती परिषदेच्या वंचितच्या निलेश विश्वकर्मांवर गुन्हे दाखल. इतर 4 उमेदवारांवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं समोर. रात्री वर्षा बंगल्यावर राणा दाम्पत्य. मुख्यमंत्री फडणवीस बावनकुळेमध्ये खलबत्त. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर राणा दाम्पत्याची सुनेत्रा पवार, पार्थ पवार तटकरेंशी 1 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बावनकुळे आज वर्धा विधान परिषदेसंदर्भात नगरसेवकांची बैठक घेणार असल्याची माहिती, तर दुपारनंतर नागपूर विधान परिषदेसाठी सुद्धा नगरसेवकांची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विश्वास. दगाफटका झाल्यास मी लढायला पुन्हा तयार. कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज चरांगेंचा सरकारला इशारा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी. बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होणार. आरोपी जयराम साठेच्या जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता. राहुल गांधींनी आपला पक्ष सांभाळावा. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी पंतप्रधान, अर्थमंत्री सक्षम आहेत. राहुल गांधींच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची टीका. मुस्लिम धर्मियांचं सर्वेक्षण करा. मुस्लिम आमदारांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आग्रह. मुस्लिम आमदारांसोबत बैठक घेणार. आमदारांच्या विनंतीनंतर सुनेत्रा पवारांचं आश्वासन. अमेरिका इराण युद्ध भडकलं. अमेरिकेचा इराणी बेटांवर हल्ला. प्रत्युत्तरात इराणनं कुवेत विमानतळावर डागली क्षेपणास्त्र. विमानतळाचं नुकसान झाल्यामुळे कुवेतमधील विमानसेवा ठप्प. विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ल्याचे व्हिडिओ समोर. मान्सून केरळमध्ये दाखल. भारतीय हवामान विभागानं दिली माहिती. हवामान विभागाचा केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जाहीर. महाराष्ट्रामध्ये 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता. आज कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज, तर उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहण्याची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज. मात्र तापमानामध्ये चढउतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज. बुधवारी ब्रह्मपुरीमध्ये राज्यातील सर्वाधिक 44°C तापमानाची नोंद. परभणीच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी छापे. एफडीएकडून 2 ठिकाणी छापे टाकत 3,47,000 टोस्ट आणि तेलाचा साठा जप्त. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये डेअरी अँड फूड्सवर एफडीएची धाड. शहरातील गजानन नगरमधील प्रसन्ना डेअरी अँड फ्रूट्सवर भेसळीचा संशय असल्याप्रकरणी 18,150 रुपये किमतीचं गाईचं तूप जप्त. तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. अहवालानंतर कारवाई होणार. बारामतीमध्ये महागाईच्या विरोधात आज पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. इंधन दरवाढ, कांदा दर यासह विविध प्रश्नांवर आंदोलन. 3 हत्ती चौकामध्ये युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात आंदोलन. गोरेगावात महागाईच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. रस्त्यावर चूल पेटून देश आणि राज्यातील वाढत्या महागाईच्या विरोधात आक्रमक आंदोलन. महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध. बुलढाण्यामध्ये लोड शेडिंगच्या विरोधात स्वाभिमानीचा मशाल मोर्चा. वडजी सबस्टेशनवर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. लोड शेडिंग तत्काळ बंद करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी. malaड आणि कांदिवली दरम्यान वाहतूक कोंडी. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तरुणांचं अनोखं आंदोलन. ओम गायकवाड या तरुणांना डफडे वाजवत पैसे उधळले. चिखली ते जाफराबाद रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तरुणांची मागणी. भंडारा म्हणजे शुद्ध हळद म्हणून जाहीर करा.
भाजपचे आमदार विक्रम पाचपुतेंची एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंकडे मागणी. जेजुरी गडासह विविध देवस्थानांच्या ठिकाणी भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री होत असल्याचं समोर आलं होतं. स्कूल बसची 15% भाडेवाढ होणार. सरकारच्या मध्यस्थीला अपयश. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्याचा फटका. पालकांना जवळपास 500 ते 1000 रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसणार. सोलापुरात रुग्णांची घरी जाऊन सेवा करणाऱ्या वयोवृद्ध गोदाबाई घोगरेंकडून विठ्ठल चरणी 35 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुळशीहार अर्पण. यशस्वी ऑपरेशननंतर विठ्ठलाने माझं हृदय जपलं या कृतज्ञतेमधून त्यांनी हार अर्पण केला. नंदुरबारमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसीसाठी 30 जूनची अंतिम मुदत. जिल्ह्यामध्ये हजारो लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. आषाढी वारीसाठी लाखो भाविकांचं स्वागत करण्यास पंढरपूर रेल्वे स्थानक सज्ज. सुमारे 40 कोटी रुपयांचा निधी खर्च करून स्थानकाचा कायापालट. पुण्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुळा मुठा नदीच्या काठावर 100 सीसीटीव्ही बसवले जाणार. 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार. पालिका प्रशासनाने दिली माहिती. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामधल्या कसारा गावात तीव्र पाणी टंचाई. 40,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा करणारा बंधारा कोरडा. मुखवणे कसारा ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद झाल्यानं महिलांची पाण्यासाठी भटकंती. नंदुरबारच्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये 15 दिवसामध्ये 5% घट. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन.